झी 24 तास एक पाऊल पुढे. बदाम राणी गुलाम चोरच्या रंगलेल्या गप्पा पाहिल्यानंतर आता जरा यांच्या राजाकडे वळूया. काय कळलं नाही ना? मग थेट पाहूया. बदाम राणी गुलाम चोर. नाही, मी कोणत्याही पत्त्यांबद्दल बोलत नाहीये. मी बोलते ते सतीश राजवाडे यांच्या आगामी फिल्म बद्दल. जाणून घेऊया नेमकं काय भानगड आहे ही त्यांच्याचकडून. सतीश, बदाम राणी गुलाम चोर, पत्त्यांमधले हे सगळे एक्के म्हणण्यातले आपण म्हणतो. काय सांगाल, हेच नाव पिक्चर साठी ठेवावं का वाटलं? काय नेमकं भानगड? गुलाम चोर जेव्हा आपण खेळतो तेव्हा एक पत्ता लपवून ठेवतो, बाकी सगळे पत्ते आपल्या हातात असतात आणि शेवटी तोच पत्ता आपल्याला तारून नेतो. त्यामुळे विवेक बिळेंनी हा जो खेळ मांडला आहे, विवेक बिळे आमचे लेखक आहेत, तो असाच आहे की एक पत्ता हातात ठेवून माणसं जगात कशी वागतात आणि त्याच्याबरोबर एक लव्ह स्टोरी बांधली आहे त्यांनी. त्यामुळे खूप धमाल आहे, खूप मजा आहे. फ्रंटलाईन ॲक्टर्स आहेत उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, विनय आपटे, डॉक्टर मोहन आगाशे. त्यामुळे सगळेच एक्के आहेत. तर ह्याच्यातला गुलाम चोर कोण आहे? कारण का साहजिक आहे, बदाम राणी एकच आहे आमच्याकडे, मुक्ता बर्वे. त्यामुळे बघायला खूप मजा येईल. आपापसात कसे इंटरलिंक्ड आहेत हे सगळे, आणि म्हणून तो एक गुलाम चोर लपवून ठेवल्याचे काय गंमत आहे या चित्रपट आहे. त्याच्यामध्ये मुंबई पुणे मुंबई नंतर पुन्हा एकदा ही लव्ह स्टोरी फॉर्मॅटमध्ये आहे. पण माझ्यामध्ये या लव्ह स्टोरीला थोडंसं राजकारणाचा तू एक रंग दिलेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? लव्ह स्टोरी म्हणता येणार नाही, रिलेशन्सची गोष्ट आहे. माणसं एकमेकांमध्ये परस्पर कसे वागतात त्याच्यातनं खरोखर एक छान लव्ह स्टोरी उभी राहते. पण त्याचीच बांधणी विवेक बिळेंनी एका पॉलिटिकल अफेअर बरोबर केलेली आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की प्रेमात सुद्धा पॉलिटिक्स असतं आणि पॉलिटिक्समध्ये सुद्धा प्रेम असतं. याची सांगड त्यांनी खूप छान बांधली. त्यामुळे मी जास्ती काही सांगण्यापेक्षा लोकांनी येऊन बघितलं ना तर त्याची खूप गंमत आहे. मी पेन्सिल. मी भूतकाळात केलेल्या विधानांची जबाबदारी मी नंतर स्टारकास्ट जी आहे, मुक्ता बर्वे पुन्हा एकदा तुमच्या चित्रपटात आहे. त्याच्यानंतर उपेंद्र म्हणा किंवा पुष्कर किंवा आनंद इंगळे. तर एकूणच हे सगळे कॅरेक्टर्स निवडताना काय त्यामागची भावना होती? काय दृष्टिकोन तुम्ही ठेवून निवडले? सर्वात महत्त्वाचा दृष्टिकोन हा होता की कलाकार एक नंबर हवेत. कारण का कम्प्लिटली परफॉर्मन्स बेस्ड सिनेमा आहे. त्यामुळे उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री आणि मुक्ता बर्वे ह्या नावांच्या व्यतिरिक्त खरंच खूप नावं चर्चेत आली नाहीत. कारण का खरंच अगदी प्रामाणिकपणे खूप ताकदीचे कलाकार आहेत हे. आणि ह्यांच्याबरोबर साथ देतात विनय आपटे, डॉक्टर मोहन आगाशे, दीपक करंजीकर, सुधीर गाडगीळ सुद्धा आमच्या चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करतात. त्यामुळे कास्टिंग खूप मजबूत झाली आणि मुळात तोच उद्देश होता कास्ट करताना की कास्टिंग खूप दणदणीत उडवायला म्हणून जातो आणि आहे त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम निर्माण करून ठेवतो. समजा तुला डॉक्टर व्हायचं. थोडंसं संगीताकडे वळते. सलील आणि संदीप पुन्हा एकदा एक मनाला भावणारं जे त्यांचं संगीत असतं ते पुन्हा ह्या सिनेमातनंही बघायला मिळणारच आहे. तर त्याबद्दल काय सांगेल? संगीताबद्दल काय विचार करून तुम्ही एक हे केलं? आमचे निर्माता जे आहेत शेखर कुलकर्णी, त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की सलील आणि संदीप ह्या चित्रपटाची संगीत करतील आणि त्यांनी खरंच खूप चांगलं म्युझिक दिलं आहे. कारण त्यांचं म्युझिक ना कथेला खूप धरून असतं आणि काहीतरी एक वेगळाच फ्लेवर त्यांच्या म्युझिकमध्ये असतो, जे पुन्हा पुन्हा ऐकून असं वाटतं की म्हणजे ती चाल डोक्यात कंटिन्युअसली राहते. एकदा ऐकल्यानंतर ना ती विसरता येत नाही, ती पुन्हा पुन्हा मनात घोळत राहते. ही त्याची बेस्ट क्वालिटी आहे. आणि संदीप इतका कॉन्टेंटनी करेक्ट लिहितो, त्याला सलील इतकी छान चाल लावतो. त्या दोघांचं टीमवर्क इतकं छान आहे की आम्हाला असं वाटत होतं की कॉन्टेंटला धरून म्युझिक असणं गरजेचं आहे. कारण का खूप कॉन्टेंट बेस्ड सिनेमा आहे. त्यामुळे आय थिंक सलील आणि संदीपशिवाय दुसरा चॉईस नव्हता. आणि एक थोडंसं असं विचारायचं की सतीश राजवाडेचं दिग्दर्शन म्हटल्यावर मग ते गैर असो किंवा मुंबई पुणे मुंबई असो किंवा मालिका एका लग्नाची दुसरी गोष्ट असो, लोकांना एक आपलंसं करून टाक. या सिनेमाच्या माध्यमातून ॲज अ डिरेक्टर म्हणून तुम्ही काय सांगा? मी प्रेक्षकांचा खरंच खूप आभारी आहे की मी प्रत्येक वेळी काहीतरी वेगळा प्रयत्न करतो आणि ते खरंच डोक्यावर उचलून धरतात. यावेळी सुद्धा मी दरवेळी जसं प्रॉमिस करतो असा एक वेगळा प्रयत्न आहे. एका नाटकावरनं जे यशस्वी नाटक होतं माकडाच्या ती शॅम्पेन, त्याच्यावरनं हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे आणि बदाम राणी गुलाम चोर त्याचं नाव आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोकांना माझ्याकडनं काहीतरी वेगळं बघायला मिळेल ह्याची मी 100% लोकांना खात्री देतो. ते खूप एंटरटेनिंग करायचा प्रयत्न केलेला आहे. विवेक बिळेंनी उत्तम स्क्रिप्ट लिहिलेली आहे. त्यामुळे लोकांची अजिबात निराशा होणार नाही आणि आजच्या घडीला धरून हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे. त्यामुळे डेफिनेटली विषयातलं वेगळेपण आहे आणि मी नेहमीसारखाच खूप प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे लोकांनी आवर्जून बघावं. बौद्धिक दृष्ट्या सामान्य पुरुषांनी
असामान्य स्त्री अगदी म्हणालात तसं की आजच्या घडीला सामावणारा असा हा सिनेमा आहे, कारण एक मुलगी आणि तिच्या प्रेमात पडणारे 3 जण अशी ही कथा आहे. अजून ह्या सिनेमाचा USP, अजून हा सिनेमा यायचा आहे, आज आपण फक्त स्पॉटलाईटच्या प्रेक्षकांना ही झलक दाखवतोय, तर ह्या सिनेमाचा USP काय सांगाल? ह्या सिनेमाचा USP मी पुन्हा म्हणतो की लेखक विवेक बिळे आहेत. कारण ज्या पद्धतीने त्यांनी स्क्रिप्ट बांधली आहे, यूथपासनं ते अगदी सिनियर सिटिझन्सपर्यंत सगळे एन्जॉय करतील आणि पुन्हा पुन्हा बघावा असा चित्रपट आहे. कारण का त्याची समीकरणं, त्याची गणित लेखकांनी इतकी सुंदर बांधलेत. आम्ही फक्त त्या पटकथेला प्रामाणिक राहिलेलो आहोत आणि एक प्रामाणिक एंटरटेनिंग चित्रपट लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. फार विश्वास आहे. हा जवळपास एक शस्त्रच आहे. आपल्या आवडत्या स्त्रीचं लग्न झालं म्हणून तिचा नाच सोडण्याचे दिवस आता गेले. मनापासून आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच प्रेक्षकांनी आतापर्यंत तुमच्या सगळ्या कलाकृतींना मनापासून दाद दिलेली आहे. याही सिनेमाला प्रेक्षक दाद देतील असा विश्वास आहे. हे होते सतीश राजवाडे, जे आपला आगामी सिनेमा घेऊन येत आहेत, बदाम राणी गुलाम चोर. आणि त्याच संदर्भात आपण त्यांच्याशी आता गप्पा मारल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोये सह मीनल दाभोलकर सामंत, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.